मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी 2026-27चा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. फडणवीस यांनी 1 तास 24 मिनिटांच्या आपल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी राज्यातील शेती क्षेत्राला दिलासा देण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आहे, अशा पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ केले जाईल. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असा सरकारचा दावा आहे. या योजनेत केवळ कर्जमाफीच नव्हे तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंतचा प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केली आहे. अर्थसंकल्पीय भाषणात फडणवीस यांनी स्पष्ट केले की राज्यातील शेती अर्थव्यवस्था मजबूत करणे आणि शेतकऱ्यांचे आर्थिक ओझे कमी करणे हा सरकारचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना थेट फायदा होईल अशा विविध योजना सरकार राबवत आहे. यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना फडणवीस यांनी अनेक महत्त्वाच्या योजनांची घोषणा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर फडणवीस यांनी अर्थ खात्याची जबाबदारी स्वतःकडे घेतली असून त्यांनी दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडला आहे. कर्जमाफीसाठी पात्र शेतकरी कोण आहेत ते पहा. 2 लाख रुपयापर्यंतची थकबाकी असलेले शेतकरी, ज्यांचे पीक कर्ज थकलेले आहे असे शेतकरीच पात्र असतील. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले कर्ज माफ होणार. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन लाभ. शेतीसाठीचे महत्त्वाचे मुद्दे. पाणंद रस्त्यांना मान्यता दिली आहे. 30 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना हवामान बाजारभाव माहिती दिली जात आहे. 4ही कृषी विद्यापीठात AI ची मदत घेतली जात आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे. अग्रिस्टॅक योजना राबवण्यात येत आहे. 4 वर्षात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. आगामी 2 वर्षात महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात. महिला गोपालक शेळी पालकासाठी विशेष योजना राबवण्यात येईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील.